नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपल्या ठिकाणी स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण शिवकालीन इतिहासवर या ठिकाणी आपण भाग 2 या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजेच पहिला भाग या ठिकाणी आपण ऑलरेडी चॅनलला काय केलं अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. या ठिकाणी जे काय आपण प्रश्न घेत आहोत पूर्णतः सर्व या ठिकाणी जुने प्रश्न एकत्र करून या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी त्यावर तुम्हाला मॅक्झिमम 2 ते 3 मार्क या ठिकाणी काय असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात आणि फिक्स प्रश्न या ठिकाणी तुमचा असतोच. तुम्ही बऱ्यापैकी बाहेर गेल तर या ठिकाणी काय भरपूर असे प्रश्न तुम्हाला सह्याद्री बुक जे आहे पोलीस भरतीमध्ये किंवा युज केले जाते, त्यामध्ये टोटली इतिहासा विषयावर टोटली किती 900 प्रश्न या ठिकाणी एकत्रित संकलित केलेले आहेत वेगवेगळे इतिहासावर. त्यातील तुम्हाला पूर्णतः सॉर्टिंग करून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पूर्ण वेगळे प्रश्न करून फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे शिवकालीन होता इतिहास होता त्याच्यावरतीच काय केले आपण मॅक्झिमम तुम्हाला काही ठिकाणी 100 प्रश्न आणि वन लाईनर असे टोटली मिळून तुम्हाला 150 प्रश्न या ठिकाणी आपण काही चॅनलला असे पार्ट 1, 2, 3 मध्ये डिवाइड करून असं तुम्हाला या ठिकाणी चॅनलमध्ये आपण अपलोड करणार आहोत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे जर तुम्हाला सॉर्टिंग केलेले जर क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, की चॅनलला ते आपण अपलोड टाकताच की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन ते मिळून जातील. तर चला या ठिकाणी प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न बघा या ठिकाणी, अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे या ठिकाणी ओळखा असं विचारलं त्यांनी बघा. ठिकाणी तर या ठिकाणी काय असणार आहे, पेशवा पंतप्रधान पहिला, नंतर अमात्य वित्तमंत्री, नंतर पंडितराव पुजारी, नंतर काय सुमंत सेनापती, असे वेगवेगळ्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठिकाणी तर या ठिकाणी कुठला असणार आहे बघा तुमचा पेशवा पंतप्रधान या ठिकाणी बरोबर आहे. नंतर अमात्य वित्तमंत्री म्हणजे काय अर्थमंत्री खाते असतं, जर समजा ते महाराष्ट्रात आता कोण अजित पवार आहे, ते पहिल्या काळात कोण होते, अमात्य या ठिकाणी कोण होते, ते वित्तमंत्री होते. तर पंडित वर्ण ध्यान आलं पाहिजे की तुम्ही पुजारी, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 या ठिकाणी बरोबर आहे. पण सुमंत या ठिकाणी येणार नाही, लक्षात घ्या. सुमंतचे कोण होते आपण पाहिले होते, परराष्ट्र मंत्री होते. पंत सुमंत कोण होते, परराष्ट्र मंत्री या ठिकाणी होते, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा ड ऑप्शन या ठिकाणी काय चुकीचा ठरला आणि चुकीची जोडी विचारली तुम्हाला. 4 नंबर उत्तर बरोबर असेल तुमचं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजाच्या अष्टप्रधान मंडळातील पदे व त्याच्या कार्याच्या योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारलेला बघा. अमात्य कोणचा असेल बघा या ठिकाणी. आता चला पूर्ण ते पीओके आहेत, जे तुम्ही चांगल्या प्रकारे ज्याची पीओके कमांड आहेत त्यालाच या ठिकाणी बघा पोलीस भरतीमध्ये डिमांड आहे, लक्षात घ्या. तेच काय करतात, वल्नरी स्वरूपात याच्यात किंवा जोडायला तुम्हाला कितीतरी क्वेश्चन असे रिपीट झालेले शिवकालीन त्याच्यावर कितीतरी क्वेश्चन रिपीट झालेले बघा. अमात्य आताच आपण पाहिलं होतं बघा, याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच्यावरती बरेच क्वेश्चन तेच घेतले होते, तीच आता रिपीट दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पूर्ण संकलित करतो की पीओकेवर किती तुम्ही कमांड पाहिजे आणि किती पीओके तुमचे तोंडपाठ पाहिजे ते तुम्हाला ठिकाणी जाणून येईलच बघा. ठिकाणी अमात्य म्हणजे काय ठिकाणी बघा, सचिव, मंत्री आणि काय सुमंत अशा ठिकाणी दिले बघा. आता सुमंत आताच पाहिलं होतं आपण बघा. ठिकाणी सुमंत म्हणजे परराष्ट्र व्यवहार बघा. डी ला कुठला येईल तुमचा येतो बघा सेकंड. या ठिकाणी सोडवताना सुद्धा काय इलिमिनेशन टेक्निक वापरणं गरजेचे की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सोडवून तुम्हाला गणिताला जे काय बुद्धिमत्ता गणित असेल त्याला सुद्धा तुमचा चांगल्या प्रकारे टाइम मिळेल बघा. ड ला 2 बघा. ड ला 2 कुठे बघा, या ठिकाणी फक्त 2 नंबर ऑप्शन मध्ये जाय, तुम्ही डायरेक्ट उत्तर मारून तुम्ही डायरेक्ट पुढे जाऊ शकता, बाकी चेक करायची काहीच गरज नाही, लक्षात ठेवा. ते घरी आल्यानंतर बाकी चेक करायचे. तर आपण या ठिकाणी बघू, म्हणजे 2 नंबर तुमचं उत्तर बरोबर आहे बघा. अमात्य म्हणजे आपण जमा खर्च आताच बघितला. जमा खर्च म्हणजे कोण बघतो, ते जे काही ज्या त्या राज्याचा असो का केंद्र सरकार राज्याचा असो, सध्या आपण जे पाहतो तिथं जमा खर्च म्हणजे वित्तमंत्री, अर्थमंत्री हे काय करतात, जमा खर्चाचे व्यवहार पाहतात. त्यावेळेस कोण पाहतो, छत्रपती शिवाजी महाराज काळात अमात्य हे काय करतो, जमा खर्चाचे या ठिकाणी व्यवहार पाहत होते बघा. कुठला असेल, अ ला 3 या ठिकाणी येईल बघा. कुठला आले, 1 ला 3 म्हणजे 2 नंबर उत्तर बरोबर आहे. अ ला 3 डबल देते त्यामुळे असं चुकीचं जाईल. ब ला काय येईल 1 म्हणजे काय ते राजपत्राबाबतचे कार्य कोणच्या ठिकाणी. ब ला 1 येईल, लक्षात कोण येईल, ब ला तुमचं 1 येईल, लक्षात घ्या बरोबर. पुढे या ठिकाणी मंत्री म्हणजे कोणते, राजनैतिक जबाबदारी मंत्र्याची कोणती होती, राजनैतिक जबाबदारी पार पाडणे कोणते मंत्र्याकडे येतो, लक्षात घ्या. तुमच्या ठिकाणी असे प्रकार असेल. 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे धरातरी पडले ती पावनखिंड कोणत्या 2 किल्ल्यामध्ये आहे सांगितले. कुठलं, रायगड राजगड, नंतर पन्हाळगड विशाळगड, नंतर पुरंदर शिवनेरी आणि चौथा कुठला सिंहगड विशाळगड असं दिलेलं, लक्षात घ्या. कुठला असेल या ठिकाणी, पन्हाळगड विशाळगड या ठिकाणी तुमचे योग्य उत्तर असेल 3 नंबरचं, लक्षात घ्या.
या ठिकाणीच काय झालं ते पावनखिंड म्हणजे बाजी पूर्व देशपांडे धारातील या ठिकाणी पडलेले होते पावनखिंडीमध्ये. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा ठिकाणी पूर्ण पीओक्यू राहिले बा तेच बऱ्यापैकी सुद्धा रिपीट तुम्हाला पाहायला मिळतील. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी काय केलं ते अफजल खानाचा ठिकाणी वध केला होता. लक्षात काय शिवाजी महाराजांनी काय केलं अफजल खानाचा ठिकाणी वध केला होता. बा ठिकाणी कुठला आला रायगड दिलाय, नंतर प्रतापगड दिलाय, तिसरा सिंहगड दिलाय आणि चौथ्या ठिकाणी विशाळगड या ठिकाणी दिलाय. लक्षात कुठल्या ठिकाणी केलता तर ते प्रतापगड या ठिकाणी काय केलता अफजल खानाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता शिवाजी महाराजांनी. 2 नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्षात बाकीचे चुकीचे आहेत. प्रतापगड. पुढे प्रचंडगड म्हणजेच डॅडॅश किल्ला होय. प्रचंडगड म्हणजेच डॅडॅश किल्ला होय. लक्षात कुठल्या ठिकाणी पहिला शिवनेरी दिलेला आहे, दुसरा रायगड, तिसरा तोरणा आणि चौथा कुठला पन्हाळा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कोणचे बघा ठिकाणी तुमचं तर तोरणा किल्ला या ठिकाणी तुमचं म्हणजे बरोबर येईल. म्हणजे काय स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तो तोरणा किल्ला जिंकूनच या ठिकाणी बांधलं होतं हे सुद्धा महत्वाचं आहे. पहिला किल्ला कुठला होता तोरणात जिंकला होता. लक्षात घ्या त्यांनी म्हणजे प्रचंडगड म्हणून तुम्हाला लक्षात येईलच. पुढे पहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जमा खर्चाचा आताच पाहिलं बा जमा खर्च म्हणजे अर्थमंत्री म्हणजे वित्तमंत्री या ठिकाणी पाहिलं होतं. पुन्हा तो ते होते. लक्षात घ्या किती वेळा रिपीट झाले बा तेच थोडं वर्डिंग चेंज करून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे बारकाईने तुम्ही निरीक्षण लक्ष देणे गरजेचं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. पुढे पहा ठिकाणी खालीलपैकी अचूक जोडी ओळखा असं विचारलं तिने बा. पेशवा म्हणजे सैन्याची व्यवस्था पाहणे. पाठी पेशवा म्हणजे काय ठिकाणी सैन्याची व्यवस्था पाहणे. पुढे सुमंत म्हणजे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. स्वराज्याचे सरन्यायाधीश असे विचारले. सचिव म्हणजे परराष्ट्र संबंध. अमात्य म्हणजे जमा खर्च. लक्षात द्या कुठला असेल अचूक म्हणजे बरोबर ओळखले बरोबर. अमात्य म्हणजे काय जमा खर्च. आताच आपण पाहिला बघा किती वेळा रिपीट झालेत बघा हाच क्वेश्चन. तेच वारंवार येतात. त्यामुळे ज्याची पीओक्यू कमांड त्यालाच पोलीस भरती डिमांड हे वारंवार मी शब्द वापरतो. लक्षात घ्या. पेशवा सैन्याची येणार नाहीत. लक्षात घ्या. सुमंत म्हणजे काय होतं ठिकाणी बघा तुमचं परराष्ट्र व्यवहार मंत्री होतं. सुमंत म्हणजे कुठलं होतं परराष्ट्र व्यवहार मंत्री होतं आणि परराष्ट्र सचिव येणारच नाही त्या ठिकाणी. बघा पेशवा म्हणजे काय ठिकाणी होतं पंतप्रधान होतं. कोणतं पंतप्रधान होतं. लक्षात घ्या. पेशवा म्हणजे कोणतं होतं पंतप्रधान होतं. आपण मागच पाहिलं होतं पंतप्रधान होतं. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे विचारलं ठिकाणी बघा काय वाडे बोलाई, नंतर दौलताबाद, तिसरा ओडबुद्रुक आणि चौथा कुठला राशीन असं दिलेलं आहे. बघा कुठला असेल ठिकाणी तुमचं ओडबुद्रुक या ठिकाणी असेल. कुठं असेल ओडबुद्रुक म्हणजे 3 नंबर ऑप्शन या ठिकाणी तुमचा बरोबर असेल. लक्षात द्या या ठिकाणी ओडबुद्रुक या ठिकाणी असेल. पुढच्या या ठिकाणी तर छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती आहे. लक्षात काय दुसरी राजधानी कोणती आहे या ठिकाणी असा तुम्हाला प्रश्न आहे. लक्षात घ्या. पहिला रायगड दिला ऑप्शन, दुसरा राजगड, तिसरा शिवनेरी, चौथा कुठला ते प्रतापगड असं दिलेला. लक्षात घ्या. या ठिकाणी कुठलं उत्तर असेल तुमच्या ठिकाणी तर रायगड या ठिकाणी काय असेल तुमची दुसरी राजधानी असेल. लक्षात घ्या. आणि पहिली राजधानी कुठे असेल मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. या ठिकाणी बघा तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे कोणी नेतृत्व केले. बघा काय तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे कोणी नेतृत्व केले होते. सदाशिवराव पेशवे, माधवराव पेशवे, बाळाजी विश्वनाथ आणि कोण चौथा यशवंतराव होळकर. कोण होते या ठिकाणी बघा तर कोण नेतृत्व केले सदाशिवराव पेशवे यांनी काय केलं तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व केले होते. लक्षात घ्या. 1 नंबर तुमचा ऑप्शन बरोबर असेल या ठिकाणी. पुढचा बघा प्रश्न खालपैकी काय दिले बघा या ठिकाणी कोण पेशवा नव्हता. या ठिकाणी काय पेशवा कोण नव्हता असा प्रश्न विचारला. पहिला बाळाजी विश्वनाथ, दुसरा सदाशिवराव भाऊ, तिसरा नानासाहेब आणि कोण माधवराव. या ठिकाणी बघा या ठिकाणी काय 4 ऑप्शन तुम्हाला दिले त्यातला कोण नव्हता तर कोण नव्हता तर सदाशिव भाऊ जो होता तो या ठिकाणी काय पेशवा नव्हता. लक्षात. बाकीचे बाळासाहेब विश्वनाथ, नानासाहेब आणि माधवराव हे काय होते पेशवे होते. लक्षात. पुढचा प्रश्न पहा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅडॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता. कोणता इंग्रज उपस्थित होता. ऑप्शन बघा या ठिकाणी रिचर्ड टेलर, तिसरा फिलिप गिफर्ड, तिसरा हेनी रेव्हिंग्टन, चौथा हेनी ऑक्सिसडेन. कोण होता हेनी ऑक्सिसडेन. असे काहीतरी 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिले. लक्षात घ्या. कुठला वकील उपस्थित होता असं विचारलं. कुठला असेल बघा या ठिकाणी तर 4 नंबरच्या ठिकाणी उपस्थित असेल. लक्षात घ्या. दुसरी ट्रिक महत्वाची सांगायची जर तुम्हाला कुठलंच कधीच ऑप्शन एखादा जर तुम्ही चुकीचं कुठलाही मारण्यापेक्षा एखादा समजा माहितीच नाही पूर्ण ब्लँक आहे त्यावेळेस सुद्धा एक ट्रिक वापरून तुम्ही गरजेचे आहे की त्यावेळेस तुम्ही 2, 3 किंवा 4 असे ऑप्शन मारत चला. लक्षात काय 2, 3, 4 नंबर असे ऑप्शन मारत चला. लक्षात ही एक ट्रिक शॉर्ट ट्रिक आहे. लक्षात घ्या.
शॉर्ट ट्रिक आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नसेल, समजा तिथं वरील सर्व जर कुठला ऑप्शन असेल जे 1 2 3 4 मध्ये, तर तुम्ही वरील सर्वच ऑप्शन या ठिकाणी मारत चला. असेल तर बऱ्यापैकी हेच क्वेश्चन काय काही ते मारण्यापेक्षा बऱ्यापैकी काय होते, एखाद दोन जरी मार्क वाढले तर आपल्याला काय होते, खाकी वर्दी मिळू शकते. लक्षात घ्या, हे शॉर्ट ट्रिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीपैकी कोणत्या साली स्वारी केली बा? काय म्हणते, कोणत्या साली केली? एक्झॅक्ट आपल्याला साल कधी माहित नसतं. लक्षात मी आता सांगितलं. त्यावेळेस काय करायचं, मॅक्झिमम 3-4 नंबर जे असे असतात, मॅक्झिमम 4 नंबरच मारायचं, बघायचं 3-4च. लक्षात घ्या, 2 3 4 1 नंबर सहज मारायचाच नाही, काहीच माहित नसेल तर पूर्ण. लक्षात द्या, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, असे ट्रिक वापरणे गरजेचे. आता तुमच्या इथे उत्तर 1664 ते 1670 या दरम्यान सुरतेवर खालीपैकी कोणत्या साली स्वारी केली? 1664 ते 70 या दरम्यान असं तुमचं 4 नंबर उत्तर आहे. लक्षात घ्या, असं सुद्धा उत्तर बरोबर येतात बाय ठिकाणी. कारण ते देताना चौथा ऑप्शन बऱ्यापैकी जे आपलं माहितीच असतं ना, ते काय करतात, लास्टला ऑप्शन टाकतात सहसा. बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलाय? बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? राजाराम महाराज लिहिलाय, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. कोणाचा आहे ठिकाणी बघा, तर छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे. लक्षात द्या, तो कोणत्या भाषेत लिहिला होता? संस्कृत भाषेत लिहिला. लक्षात द्या, कुठल्या? संस्कृत भाषेमध्ये काय केलं त्यांनी? बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. बेसिक बुक मधला आहे बघा. जर 11वीचं बुक कोणापाशी असेल, हिस्ट्रीचं 11वीचं बुक, तर त्यांनी त्यात पाहू शकता. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक डॅडॅश रोजी झाला बा, याच्यावर सुद्धा विचारतात. रायगडावर काय झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा काय राज्याभिषेक झाला होता. कधी झाला ठिकाणी बघा, तर 6 जून 1674 झाला. कधी? 1674 झाला. 1600 म्हणजे 17व्या शतकामध्ये, किती? 17व्या शतकामध्ये होते बा. 18व्या शतका येणार नाही, 15 येणार नाही, 17 असं म्हणजे येणार नाही, ते 19 शतक झालं. कुठलं येईल? 6 जून 1674 या काळामध्ये ते होते बा. त्यांचा त्यावेळेस राज्याभिषेक झाला. 6 जून महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा ठिकाणी, तर 6 जून बा, पुढे तेच क्वेश्चन आलं बा. तेच क्वेश्चन काय केलं जातं, तुम्हाला बऱ्याचपैकी रिपीट काय केलं जातं, विचारलं जातं. कुठला बा? रायगडावर झाला असा प्रश्न दिला या ठिकाणी बघा तुम्हाला. म्हणून म्हणतो PYQ इज द की टू द सक्सेस. म्हणजे काय म्हणतात, जुने प्रश्न म्हणजे तुमचे एशियाचे काय म्हणतात, गुरु केले. लक्षात घ्या, महत्वाचं. रायगडावर कुठं झालता? तारीख विचारली होती. आता तारीखच वर दिली, तू कुठं झालता असा विचारलाय बा पुढं. बा तेच थोडं वर्डिंग चेंज करून पुन्हा प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारले. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर झाला होता असं विचारलंय. आताच विचारलं, कुठल्या ठिकाणी असेल तुमचा? रायगडावर या ठिकाणी झाला होता. लक्षात घ्या, तेच PYQ विचारतात. लक्षात घ्या, जुने विद्यार्थी जे नवीन जे असतील त्यांनी बारकाईने या ठिकाणी लक्ष द्या. MPSC मध्ये सुद्धा आम्ही अभ्यास करताना या पद्धतीने असं काय केलं जातात, जुने प्रश्न घेतात. त्यामुळे जुने प्रश्न करणे गरजेचेच आहे. तुम्ही ठीक शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? ठिकाण बघा, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? चित्रदुर्ग पहिला ऑप्शन, दुसरा अर्काट, पंढरपूर तिसरा, आणि कळवण या ठिकाणी दिलेत. कुठला या ठिकाणी नव्हता, तर पंढरपूर या ठिकाणाचा समावेश या ठिकाणी नव्हता. मग चित्रदुर्गचा होता, अर्काटचा होता, कळवणचा या ठिकाणी, या 3 ठिकाणाचा समावेश होता. लक्षात स्वराज्यामध्ये. पुढे पहा ठिकाणी, शिवाजी महाराजाच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान पद कोणाकडे अर्थ मंत्री पद आहेत? आतापर्यंत 6 ते 7 वेळा, म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये 5 ते 6 वेळा या ठिकाणी तुम्हाला डबल झालेला हाच प्रश्न. अर्थमंत्रीच बघा, तोच वर्डिंग चेंज केला. वित्तमंत्री होता. कुठल्या ठिकाणी? जमा खर्चा संदर्भात सुद्धा ठिकाणी तुम्हाला त्या आढळलं. लक्षात घ्या, जमा खर्च, नंतर काय अर्थमंत्री, नंतर त्यालाच काय म्हटलं जातं, वित्त सुद्धा म्हटलं जातं. लक्षात काय, वित्त असं, मग त्यालाच कोण आलं? अमात्य आलं. लक्षात घ्या, कोण येईल? अमात्य. कितीतरी वेळा हा प्रश्न रिपीट झालाय. लक्षात घ्या, त्यासाठी आपण सर्व प्रश्नाचा या ठिकाणी समावेश केला होता. लक्षात घ्या. शिवाजी महाराज या मंत्रिमंडळ पंतप्रधान काय म्हणतात काय म्हणतात? त्यांचे पेशवा म्हणतो. आताच आपण टीका जोड्या लावामध्ये एक ठिकाणी आलता. लक्षात घ्या की पेशवाला कुठलं काय म्हणतो, ते चुकीची जोडी दिली त्यावेळेस. तिथं फक्त अचूक बरोबर ओळखायची. त्यावेळेस तिथंच पंतप्रधान होते मागच्या वेळेस मी सांगितले सुद्धा एक्सप्लेनेशन. आता याच व्हिडिओमध्ये कुठला असेल? पंतप्रधानांना काय म्हणतात, तर पेशवा असे म्हणत होते. लक्षात घ्या. पुढं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? लक्षात घ्या, कुठला बांधलेला नाही? सुवर्णदुर्ग पहिला ऑप्शन, दुसरा विजयदुर्ग, तिसरा जंजिरा आणि तिसरा सुवर्णदुर्ग या ठिकाणी दिलेला. कुठला बांधलेला नाही त्यांनी? तर जंजिरा किल्ला या ठिकाणी काय त्यांनी बांधलेला नाही. लक्षात घ्या, जंजिरा किल्ला त्यांनी बांधलेला नव्हता. लक्षात, 3 नंबर ऑप्शन तुमचा बरोबर. म्हणजे सुवर्णदुर्ग बांधलेला आहे, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग त्यांनी सागरी किल्ल्यापैकी बांधलेला आहे. फक्त सिंधुदुर्ग बांधलेला नाही त्यांनी. 3 नंबर ऑप्शन बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीपैकी कोण होते? लक्षात, किती वेळा सुमंत क्वेश्चन आलाय. सुमंत, अमात्य,
याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आले, मला 8 ते 10 वेळा क्वेश्चन याच्यावरती आलेत बा, पहिल्या व्हिडिओज मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन आले. त्यांचं नावच विचारलंय बा, त्यामुळे तुम्ही जे काही तुम्ही अभ्यास करताना तुम्ही इतर माहिती सुद्धा त्या व्यक्तीची घेणं तुम्ही गरजेचं आहे. लक्षात, त्यांचं पूर्ण नावच विचारलंय आता बघा. अष्टप्रधान मंडळ सुमंत खालीपैकी कोण होते बघा? हमीरराव मोहिते, नंतर मोरो त्र्यंबक पिंगळे, नंतर अण्णाजी अण्णाजी दत्तो, नंतर कोणाचे होते बा? रामचंद्र त्र्यंबक डंबीर होते. कोण? रामचंद्र त्र्यंबक डंबीर या ठिकाणी होते. लक्षात घ्या. म्हणजे काय दिले? अनेक सर्वात महत्वाची ट्रिक की तिसरा चौथा ऑप्शन मारता या ठिकाणी त्यांनी ज्यादा एक्सप्लेनेशन थोडं सुद्धा या ठिकाणी दिले, पण तुम्हाला नाव येते एक्झॅक्टच माहिती पाहिजे होतं. लक्षात घ्या. ठिकाणी कोण चौथा ऑप्शन असेल? रामचंद्र त्रिंबक डंबीर होते. कोण? रामचंद्र त्रिंबक डंबीर या ठिकाणी कारण तुमचा ऑप्शन बरोबर असेल चौथा. लक्षात घ्या. ठिकाणी पुढे पहा. ठिकाणी इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते बा? काय? इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? मल्हारराव दिलेत, माधवराव पेशवे दिलेत, नंतर अहिल्याबाई होळकर, नंतर महाजी असे दिलेत. लक्षात घ्या. कोण असतील या ठिकाणी? पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पाहिलं तुम्ही, होळकर यांच्यावरती याच्यावरती एक क्वेश्चन विचारलाच होता. लक्षात घ्या. आता सुद्धा पुन्हा या ठिकाणी त्यांच्यावर रिपीट झालेले क्वेश्चन बा. मल्हारराव या ठिकाणी कोण असते? संस्थापक त्याचे होते. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज समाधी असलेले वडू बघा, आताच ते वडूवरती आला होता, त्याच्या पुढच्या ते कुठल्या तालुक्यात विचारले? वडू बुद्रुक या ठिकाणी झालं होतं, बरोबर, पण तो पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात? त्यामुळे जे काही प्रश्न येतात त्याचे मी नेहमी सांगतो, त्याचे इतर एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे करणे बघणे तुम्ही गरजेचे आहे. नुसता प्रश्न आणि क्वेश्चन आन्सर बघून पुढे न जाता त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्ही या ठिकाणी करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. 100% तुम्हाला येणार एक्झामला फायदा होणार म्हणजे होणारच. कुठं असेल ते? शिरूर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वडू हे कुठं? शिरूर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. म्हणजे कुणाचं आहे? छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी वडू या ठिकाणी आहे, पण पुणे जिल्ह्यात कुठं आहे? तर शिरूर या ठिकाणी. याच्यावर प्रश्न होता, मग 1 नंबर तुमचा बरोबर. पुढे बघा. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? बघा, बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या काळात तर होता का नव्हता? पेशव्यांच्याच काळात होता बांधलेला तो. कुठला असेल तुमचा? बाजीराव पेशवे. लक्षात घ्या. यांच्या काळात शनिवार वाडा बांधला होता. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे, काय? छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेची काय म्हणतात? शपथ. बघा, शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? लक्षात घ्या. ओंकारेश्वर पहिला ऑप्शन, दुसरा त्र्यंबकेश्वर, रोहिडेश्वर आणि गणेश्वर. काय दिलं? असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेत, पण कुठला असेल तुमचा? रोहिडेश्वर या मंदिरात त्यांनी काय घेतली? ती स्वराज्य स्थापनेची या ठिकाणी शपथ घेतली होती. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण जे काही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचा समावेश केला ते पूर्ण तुमची पीओ केलेली. पोलीस भरतीत आजपर्यंत जेवढ्या पोलीस भरती झाले ते पूर्ण पोलीस भरतीच्या या ठिकाणी पार्ट 1 मध्ये सुद्धा, भाग 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण समावेश केला, पार्ट 2 मध्ये राहिलेला, आणि पार्ट 3 आणि 4 सुद्धा या ठिकाणी लवकरच आपण चॅनल मध्ये घेऊन येणार आहोत. लक्षात घ्या. 3 आणि पार्ट सुद्धा या ठिकाणी लवकरच घेणार आहोत. तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कोणी ज्यांनी केलं नसेल त्यांनी, की तुम्हाला व्हिडिओ टाकताच याची चांगल्या प्रकारे काय आपण व्हिडिओ टाकता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात या ठिकाणी. आणि लक्षात ठेवा, पीवायक्यू तुम्ही तोंडपाठ करणे गरजेचे आहे. ज्याला खरंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क्स घ्यायचे त्यांचे जीकेचे पूर्ण या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे तुमची कमांड पीवायक्यू पाहिजे. तेच रिपीट होतात, वारंवार रिपीट केले जातात बा प्रश्न या ठिकाणी. तुम्ही आज पाहिलेच असेल या ठिकाणी. थँक्यू.